आतो सर. या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. बसा. थँक्यू सर. कुठून आलात आपण? सर मी रायगड तालुक्यातून कर्जत तालुक्यातून रायगड जिल्हा कर्जत तालुक्यातून आसलपाडा गावातून आलो सर. आपलं शैक्षणिक हे सगळं थोडंसं 10वी 12वीचे इयर सगळं पासिंगचे आणि ग्रॅज्युएशनचे विषय सांगा आणि पासिंग इयर सांगा. सर माझी 10वी 2014 साली माननीय भाऊसाहेब राऊत विद्यालय चिंचवली डिक्सुल येथून झाली आणि मला 10वीला 69.60% आहेत आणि माझं 12वीचं शिक्षण सर नेरळ विद्या मंदिर नेरळ येथून झालं आहे कॉमर्समधून आणि मला 12वीला सर 73.85% आहेत आणि माझी डिग्री सर नेरळ विद्या मंदिरमधूनच झाले आणि BCOMमधून झाले आणि मला CGPA आहे सर 6.76% आणि विषय माझी डिग्रीचे होते सर कॉमर्स 6 इकॉनॉमिक्स होता, फायनान्शियल अकाउंटिंग होतं, कॉस्ट अकाउंटिंग होतं आणि डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स होतं सर आणि एक्सपोर्ट मार्केटिंग होतं. तर त्यातलं अकाउंटिंगबद्दल सांगता येईल का? बॅलन्स शीट माहीत आहे कशी असते? हां सर. बॅलन्स शीट ॲसेट्स आणि लायबिलिटीचा समावेश होतो सर. ॲसेट्स म्हणजे आपली स्वतःची मालमत्ता सर तिथे त्याचा उल्लेख होतो आणि लायबिलिटी म्हणजे आपल्याला दायित्व असतं जे देणं असतं ना त्याला त्याचा उल्लेख लायबिलिटीमध्ये होतो सर. आणि मग त्यानंतर आपण पुढे MCOM वगैरे काय केलं? पुढचा अभ्यास किंवा शिक्षण? सर स्पर्धा परीक्षेत आलो ना सर तर तिथे मला समजलं सर तिथे पदवीचीच गरज आहे फक्त. त्यामुळे मी माझं 2019ला ग्रॅज्युएशन झालं ना त्यानंतर मी पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेकडे दिलं सर. रायगड बघा आता रायगड पूर्ण ग्रामीण पण नाही आहे. हो सर. आणि शहरी पण असं नाही आहे. सर 36% शहरी आहे सर. 36% शहरी झालं आहे. बरोबर आहे. हो. पण आता लोकसंख्या जर एकूण विचार केला रायगडची जास्त शहरी आहे का? नाही सर बऱ्यापैकी ग्रामीण एरिया म्हणत नाही मी, लोकसंख्या म्हणतोय. सर आता काय झालं माहिती आहे का सर आता सध्या तिसरी मुंबईचा प्रस्ताव आहे ना तर काही तालुके आहेत समजा पनवेल आता सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या साईडला इकडे विमानतळ होतं आहे ना तर आता जास्तीत जास्त एरिया सर अर्बन होत चालले आता पहिल्यापेक्षा. काय कारण आहे अर्बनायझेशन वाढतंय रायगडचं? सर मुंबईलगतचा प्रदेश म्हणून समजला जातो म्हणून जास्तीत जास्त जरा डेव्हलपमेंट चालू आहे. बरं. मला सांगा पोलीस डिपार्टमेंटमध्ये 50% महिलांना आरक्षण दिलं पाहिजे का? हां मॅडम नक्की दिलं पाहिजे मला तर असं वाटतंय. काय फायदे आणि काय तोटे होतील त्याचे? सर पहिली गोष्ट अशी का सध्या तरी महिलांचं प्रमाण कमी आहे. त्यानंतर असं जर केलं तर जो म्हणजे महिलांचा असं म्हणता वाटते प्रत्येकाला ती तर दूर होईल असं वाटते. कारण प्रत्येक क्षेत्रात मला तर असं वाटतं का 50% महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. खाजगी क्षेत्रात सुद्धा देऊ शकतो का आपण? सर तेवढं नाही माहीत मॅडम पण माझं म्हणणं दिलं तर पाहिजेच म्हणजे समान संधी दिली पाहिजे. बरं. समान संधी आणि रिझर्वेशन ह्याच्यात फरक आहे का कॉन्स्टिट्युशनली? आरक्षण म्हणजे रिझर्वेशन जर बोललो तर प्रत्येक घटकाला दिलं जाते पण समान संधी बोललो तर आता म्हणजे प्रत्येकाला एकच लेवलवरती घेऊन जाते म्हणजे त्यांच्यामध्ये काहीच हे नाही. आरक्षणातमध्ये तरी हे राहतं का कुणाला कमी कुणाला जास्त आहे. जसं महिलांच्यात जर आपण समांतर बोललो तर इक्वॅलिटी पाहिजे म्हणजे सेम राहणार म्हणजे. बरं. कॉन्स्टिट्युशनमधलं आर्टिकल सांगता येईल इक्वॅलिटीचं? वाचले मॅडम पण आठवत नाही मला सध्या. ठीक आहे. मला सांगा तुम्हाला जेव्हा अभ्यासातून कंटाळा येतो तेव्हा तुम्ही काय करता? मॅडम सध्या तरी मी आता 2020 आणि 21च्या PSIमध्ये आहे ना मॅडम असं ग्राउंड फक्त माझं चालू होता आणि इंटरव्ह्यू एवढंच. बाकी टाईम जिमला जायत होतो मी पण आता माझा ॲक्सिडेंट झाला 1-2 महिन्यापूर्वी त्यामुळे मी ते पण जरा ॲक्टिव्हिटी थोडी बंद केली. बरं. मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर दिवसभरामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त तुम्ही काहीच करत नाही? नाही मॅडम सध्या तरी काहीच मग नको. काहीतरी गोष्टी करत असाल की तुम्ही? नाही मॅडम मोबाईलच फक्त युजेस. बरं. जिममध्ये कशा पद्धतीचा व्यायाम करायला आवडतो तुम्हाला? जिममध्ये हॉलमध्ये सगळं. कारण मॅडम मी वेटलिफ्टिंग करायचो ना पहिले तर त्यामुळे मला आवड होती. कॉलेजमध्ये असताना मी वेटलिफ्टिंग मला मुंबई युनिव्हर्सिटीला सिल्वर मेडल होतं माझ्याकडं. बरं. मग पुढे ते कंटिन्यू नाही केलं? नाही केलं मॅडम. का बरं? स्पर्धा परीक्षेमध्ये असं समजलं मला का स्टेट लेवलचं मेडल लागतं त्यामुळं जास्तीत जास्त टाईम मी अभ्यासाकडं वेळ घालवला. त्या गोष्टी थोड्या जरा कमी केल्या. बरं. पण चांगला फायदा झाला असता स्टेट लेवलला मिळाला असतं तुम्हाला मेडल तर चांगलं झालं असतं ना? हो झालं असं मॅडम पण नाही वाटलं मला. वेट लिफ्टिंग आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये काही फरक आहे का? हां मॅडम माहिती आहे? हो माहिती आहे. सांगा.
वेटलिफ्टिंगमध्ये 3 प्रकार आहेत. म्हणजे करायला लागतं आपल्याला एक स्नॅच असतो जो जमिनीवरून आहे पूर्णतः बॉडीला टच न करता वेटवरती घ्यायला लागतो. सेकंड असतो जर्क, तो उचलून आपल्या एक शोल्डरवरती घ्यायला लागतो. आणि तिसरा असतो बेंच प्रेस. आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये फक्त एक उचलणं असतं फक्त, आणि बाकी एक म्हणजे फक्त याच्यात 2 असतात आणि त्या तीमध्ये 3 असतात. ओके ओके. एखादं प्लेअरचं नाव सांगू शकता वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी, काही फिमेल आणि मेल? फिमेल माहिती मॅडम, मीराबाई चानूचं नाव ऐकून, मणिपूरच्या आहेत वेटलिफ्टर, त्या 49 वजनी गटात खेळतात, तेवढा ऐकून. मेल नाही माहिती कोणी? मेल नाही माहिती. फक्त आता महाराष्ट्रात करंटली मध्ये झालं होतं ना, सागर सरकार म्हणून कोणतरी होतं, पण इन्फॉर्मेशन जास्त नाही माहिती. बरं. सध्या जे सायबर क्राईम बद्दलचे गुन्हे वाढत आहेत त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण खूप एक रिस्क फॅक्टर म्हणून कन्सिडर केला जातोय. तुम्हाला काय वाटतं, पोलीस डिपार्टमेंटमध्ये समजा तुम्ही गेलात आणि तुम्हाला जर नियमावली बनवायला सांगितली की बाबा या 4-5 गोष्टी तुम्ही सायबर क्राईम पासून वाचवण्यासाठी स्वतःला या 3-4 गोष्टींची खबरदारी तुम्ही ठेवली पाहिजे, तर काय काय 4 गोष्टी सांगता येतील? 3 किंवा 4. सायबर क्राईमला आपण बळी पडू नये म्हणून या 3-4 गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे. मॅडम जास्तीत जास्त मला वाटतं ते समुपदेशनच केलं पाहिजे लोकांपर्यंत, का जास्तीत जास्त एखादा कॉल वगैरे आला तर त्यांना सांगितलं पाहिजे का प्रत्युत्तर देऊ नका, पहिली खात्री करून घ्या काही गोष्टीची. कारण सायबर क्राईम कॉलिंग वगैरे याच्यावरून आपण स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी इन्व्हॉल्व होऊन देतो म्हणून समोरच्याला चान्सेस जास्त भेटतात असं वाटतं मला. याच्या आधी किती मॅच दिले आहेत आपण? सर मी PSI 20लाच होतो सर. PSI तू 20ला होता? हां. तिथं आपण इंटरव्ह्यू दिला होता? हां, इंटरव्ह्यू दिला होता सर. अरे अच्छा. आता फिजिकलला किती आले जरी क्वालिफाईंग असलं तरी? सर मला 71 आले सर. बरं. इंजुरी जरा जास्त होती, ग्राउंड आउट ऑफ होतं सर माझा, आणि इंजुरी मला जास्त होती ना, त्यामुळे मला जमलं नाही जरा थोडंसं, आणि मी मेडिकल एक्सटेन्शन घेतलं होतं. बरं. शेवटच्या दिवशी ग्राउंड दिलं. बरं. आता बघा, सध्या काल परवा एक न्यूज आलेली आहे की महाराष्ट्रात तरुणाईमध्ये अंमली पदार्थाचं सेवन याच्याकडे तरुणाई खूप जास्त वळते. हो सर. तर मला सांगा बरं, आपण काही कायदा आहे का अंमली पदार्थापासून हे करण्याचा? सर कायदा तर वाचला नाही सर, पण NCB म्हणजे नार्कोटिक्स क्राईम ब्युरो आहे ना सर, 1986 हां, ते कारवाई करतात अंमली पदार्थाशी संबंधित, तस्करी वगैरे जे चालते ना त्यांच्या संबंधात ते कारवाई करतात सर. काय कारण असेल जास्तीत जास्त तरुणाई आजकाल तिकडे वळत चालली आहे? सर बेरोजगारी पहिली गोष्ट, जर मला वाटते तरुणांच्यात बेरोजगारीचं प्रमाण जो वाढलेलं आहे तो त्याला कारणीभूत आहे. आणि शिक्षणाचे प्रमाण सर जर कमी आहे असं वाटते मला. जर शिक्षणाचं प्रमाण जर लिटरसी तर वाढत चालली ना आपली? सर वाढत चालले, पण जशी सिटीमध्ये आपण बघतो जसे गुन्ह्यांचे प्रमाण जसे आहेत काही गोष्टी, आणि बरीपैकी मुलं सर याच्यामध्ये कमी वयाची आहेत, जास्त वयाची अशी बोलताना कमी वयाची मुलं आहेत तर ती आहारी गेलेली आहेत त्याच्या. पण त्यांना जर चांगलं जर सांगणारे जर असेल कोण तर कमी होईल सर असं. चालेल. Sure. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम.